आमदारकी गेली तर मला सांगू नका. चुपचाप मी जे काही सांगतेय ते करा. जिल्हा परिषद वगैरे देऊ आम्ही तुम्हाला. काय फेक देताय काय मला? रामराव, मी सांगतेय ते मुकाट्याने करा. नाही केलं तर काय करणार आहे? अहो, कुत्र्याला एकदा हाड केलं तर ते बी परत निघून जाते. पण तुम्ही तर परत परत खायचं माग. रामराव, जरा तोंड सांभाळून बोला. अरे बोलणार काय करणार रे तू? मला काय तो नेबरट शिंदे समजला काय रे? मी असा घाबरणाऱ्यातला नाही. घाबरावं लागेल. शिंदेचे मी काय हाल केले माहितीये ना तुम्हाला? एक मिनिट मॅडम. म्हणजे ताई मॅडम, अहो उगीच वाद नकोत ना म्हणून. तुम्ही प्लीज प्लीज या. हे बघा, परिणाम वाईट होतील याचे. तुम्ही प्लीज या. तुझी हिम्मत कशी झाली मला अडवायची? हो ना, इथं मी आणि समर काय बोलत नाहीये आणि तू चक्क ताई मॅडमला मध्येच अडवलंस. हो मामासाहेब, ऐकून घ्या माझं. हो ताई मॅडम चुकतायत. तू ताई मॅडमला चुकतायत म्हणलीस? काय आहे? तू काय बोलतीयस? अहो ताई मॅडम, प्लीज माझं ऐकून तर घ्या. मम्मा, ऐकून तरी घे ना. हा, मला हिचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. तू आत्ताच्या आत्ता निघून जा इथून. आणि उद्यापासून मला ही आपल्या ऑफिसमध्ये नकोय. सर प्लीज. जा म्हणलं ना तुला. जा. मला हिचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. तू आत्ताच्या आत्ता निघून जा इथून. आणि उद्यापासून मला ही आपल्या ऑफिसमध्ये नकोय. ताई मॅडम, माझं प्लीज ऐकून घ्या ना. खबरदार माझ्याशी एक शब्द जरी बोलशील तर. काय लायकी काय तुझी? स्वतःला कोण समजतेस तू? पैशासाठी मजुरीवर ठेवलेली एक फाटकी मुलगी तू, आणि तुझी ही हिम्मत. हो ना, अगं ताई मॅडम बोलत असताना कोणी मध्ये बोलतच नाही आणि तू तोंड वर करून ताई मॅडमला गप्प राहा म्हणालीस. मामासाहेब, त्याला कारण आहे. तुझी कारण तुझ्याकडेच ठेव. माझ्या समोर उभं राहायची लायकी नाहीये तुझी. मी कोण आहे ते आधी नीट माहिती करून घे. आणि परत जर या कारखान्याच्या आसपास जरी दिसशील ना, तर वाईट हाल करून ठेवीन तुझे. जसे तुम्ही शिंदेचे केले तसे. अशीच धमकी तुम्ही त्या रामरावांना दिली असती ना. मॅडम, मी कान धरते. खरंच मला माफ करा, मी तुम्हाला मध्येच अडवलं. पण मी मध्ये अडवलं ते समर सरांच्या भल्यासाठीच. आणि हेच तर माझं काम आहे ना. समर साहेबांचं भलं? ताई मॅडमचा अपमान करून कसलं आलंय समर साहेबांचं भलं? ताई मॅडम, समर सर आपला खूप मान राखतात. मामासाहेब, तुम्ही बघितलं ना, ते रामराव ताई मॅडमशी जरा आवाज वाढवून बोलायला लागले तर समर सर केवढे भडकले. ते अजून काही बोलले असते तर मग रामरावांनी शिंदेचं प्रकरण अजून उकरून काढलं असतं. त्याचा काय संबंध? आणि मी जर तुम्हाला अडवलं नसतं तर तुम्ही शिंदेचे काय हाल केले अशी धमकी त्यांना दिली असती. हो, मग रामरावांना आयतं कोलीच मिळालं असतं. पण शिंदेची केस उभी करायला त्यांना वेळ लागणार नाही. काहीतरी काय बोलतीयस? हो मामासाहेब, भागात चर्चा आहे की तुम्हीच शिंदेचे असे हाल केलेत. हो म्हणजे ताई मॅडम, समर सरांना एवढं कळत नाही जितकं तुम्हाला कळतं राजकारणातलं. आता शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असं जर म्हणत रामरावांनी शिंदेना जवळ केलं तर. आता समर सर भावनेच्या भरात जास्त बोलू नये म्हणून मी तुम्हाला अडवलं मॅडम. आता यात माझं काय चुकलं?
तुम्ही जे मला करायला सांगितलं तेच तर मी केलं ना. ताई मॅडम, तुमच्यासारखी उंची गाठायला अजून समर सरांना खूप वेळ आहे. कुठे काय बोलावं हे जितकं तुम्हाला कळतं ना तितकं अजून समर सरांना नाही ना कळत. पण तू समर साहेबांना कमी समजू नकोस. हा, नाही नाही, मी समर सरांना कमी वगैरे समजत नाहीये, पण तुमच्यासारखी समज यायला अजून त्यांना खूप वेळ आहे एवढंच म्हणायचं होतं मला. ताई मॅडम, राजकारणात सगळ्या बाजूंचा विचार करावा लागतो असं म्हणतात, आणि तो मी केला. आणि माझं लक्षात आलं की समर सर अजून काही बोलले असते तर प्रकरण वाढत गेलं असतं, आणि शिंदेच्या प्रकरणात त्यांनाच अटक झाली असती. जरी तुम्ही सगळं केलं असलं तरी संशय समर सरांवरच आला असता ना सर. हे सगळं काय होऊ नये म्हणून मी तुम्हाला अडवलं आणि समर सरांना वाचवलं. हाच तर माझा जॉब आहे ना. मी माझं कर्तव्यच केलं मॅडम. तुम्हाला आता पटलं नसलं तर तुम्ही मला कामावरून काढू शकता. तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तीला बोलताना मध्येच अडवलं त्यासाठी मी पुन्हा एकदा माफी मागते. ठीक आहे, परत असं करू नकोस. परत म्हणजे? थांब, समर साहेबांना तुझी गरज आहे. अजूनही त्यांना राजकारणातल्या काही गोष्टी नाही कळत. तू असलीस तर सोयीचं पडेल. थँक्यू. तुम्ही काळजीच करू नका ताई मॅडम, आणि मला पण तुमच्याकडून 4 गोष्टी शिकायला मिळतातच की. थँक्यू. ऑल द बेस्ट. भरत दादा, नीट चकचकीत धुवा बर का. मस्त गुढी बी राहायला पाहिजे आपली. मॅडम, तुम्ही काय काळजीच करू नका. असं चकाचक धुतो का नाही, आपल्या बांबू मध्ये ना असं बघून गंध पावडर करता आली पाहिजे. हा, अहो, एवढं बी चकचकीत करू नका, नाही तर मामी साहेब खरंच मेकअप करत बसतील. त्यांना मेकअप सोडून दुसरं काय येते म्हणा. काय ग, तयारी झाली का सगळी? हे काय होत आली बयाजी. हा, गुढी का उभारतात? नाही म्हणजे ती मोबाईलवर असं हँगाड काय बी फिरत होतं ना म्हणून विचारते. अरे कोण म्हणते राम राज्यात रामानं वनवास भोगून सीतेला याच दिवशी अयोध्यात परत आणलं आणि म्हणून लोकांनी घराघरावरती गुड्या उभ्या केल्या. तर कोण म्हणते आपला शालिवान राजा विजय मिळवून याच दिवशी परत आला म्हणून लोकांनी गुड्या उभ्या केल्या. अरे कारण काय पण असू दे, पण आजचा हा दिवस म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, म्हणजे आनंदाचा दिवस, तेवढंच आपण ध्यानात ठेवायचं. बाकी जुनी मडी उकरून काय करायचंय आपल्याला. एकदम बरोबर बोलला बघा बयाजी तुम्ही. आपण गुढी कशासाठी उभी करतो हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. चांगल्याचा विजय साजरा करायला आपण गुढी उभी करायची असत्या. अरे पाडवा होतो आणि आपला शेतकरी मशागतीला लागतो. नांगरण मशागत करून पावसाची वाट बघत बसतोय. अरे वय, तू कडुलिंबाचा पाला आणलास का रे? नाही अजून, आणायला जायचंय. हा, पण ते महत्वाचं बरं का. नव कडुलिंबाची मोहर, पानं आणि गुळाचा प्रसाद करायचा असतो या. पण गुढीपाडवा गोड सण आहे. हा, आणि मग ही असं कडू का खात्यात हो माणसं? दोडक्या, अरे चव कडू असते म्हणून काय झालं, पण कडुलिंबाचा पाला लई औषधी असतो या. अरे कडुलिंबाचा पाला आणि मोहर चोळून खाल्लं की रक्ताची शुद्धी होती आणि वय साथीचा रोग बी जवळ येत नाही, कळलं काय? तेव्हा गप गुमान खायचं. आता राहता राहिलं गोडा धोडाचा, तर माझी सुमी करतीच की. होय, मी मस्त बेत करणार बघा जेवणाचा. हा वय, पण सुमे, हा गुढीपाडवा तुझा पहिला आहे, तर तू आणि समर दोघांनी मिळून गुढीची पूजा करायची बघ. ह्या वर्षी गुढीच्या पूजेचा मान आमच्या सुई मॅडमचा आहे. अरे वा, बांबू. आता या साईडला पण खानावळ उभी करायचा विचार आहे की काय? काय रे, एका बांबूत अख्खी खानावळ उभी राहते का? मग मामासाहेब, उद्या गुढी पाडवाय, त्याची सगळी तयारी चालल्या.
उद्या गुढीपाडवा आहे म्हणजे ताई तुला सगळी तयारी करावी लागणार. तयारी कसली करायची? ताई अगं असं काय करतेस, तू तयारी केल्याशिवाय गुढी कशी उभी राहणार. ताईचा दरवर्षी मान असतो गुढीपाडव्याचा. पण ह्या वर्षी सुई मॅडम आल्यात. कोणी आलं काय किंवा गेलं काय, गुढीपाडवा व्हायचा तसाच होणार. होय, गुढीपाडवा महत्वाचा. ही बाई कधी सुधारायची कुणास ठाऊक आयुष्यात. भैयाजी आपलीच माणसं आहेत, आपणच सांभाळून घ्यायचं. पोरी तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे बघ. चल तुम्ही तयारी करा, मी जरा आज जाऊन येते. बेस्ट. आता आपली गुढी उद्या मस्त उभी राहणार. हा पाणी च्या असं टाकामागा काय बघताय शिंदे साहेब? हा काय आहे उद्या? हा गुढीपाडवा जोरात करायचा. लय वर्षांनी रागीनताई घरी आल्यात म्हणल्यावर गुढी उभारायलाच पाहिजे. अहो चांगलं असते. काय झालं? फळा आणू? अहो मग कळलं असं काहीतरी बोला की. वाजवा मग. ताप झालाय नुसता डोस केला. खाणार का? गोड आहे. हवा गोड आहे गोड. आता काय रागिनी मॅडम या हो, नाहीतर येडा होऊन जाईल मी. चला वात आलाय नुसता. बारक्या पोराच्या वर झालंय. किती फिरवायचं? मॅडम बरं झालं ताई तुम्ही आलात, नाही अडावून गेलो असतो मी पाक. काय झालं बापू? अहो काय साहेब नुसतं फिरव फिरव फिरवच म्हणतात. इथले इथं फिरवून फिरवून कंटाळा आला. अहो तो गाण्यातला बैल कसा गोल 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 फिरतो तसं झालंय बघा. म्हणजे अहो बाहेर कुठं जायचं म्हणलं त्यांची घंटी वाजते टाण 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 टाण. या अशा कंडिशन मध्ये बाहेर झाला त्यांना लाज वाटते बापू, कळत नाही का एवढं? आपण माझा जीव जातो त्याचं काय? फुकटचं काम करतोस का इकडे? पैसे कसले घेतोस? ते चुकलं माझं. हे काय? हे हे उद्या गुढीपाडवा आहे. इतकी वर्ष कोण नव्हतं, आता तुम्ही आलाय म्हणल्यावर म्हणलं करूया गुढी उभा. मला विचारलंस? नाही पण ते आणते इकडे. या घरात गुढी तेव्हाच उभारली जाईल जेव्हा त्या मंत्री पाटलाचं अख्खं खानदान मातीत जाईल. दारे
वा ताई, माझ्या ताईचा रुबाबच वेगळा, जबरदस्त. त्या मुलीची माहिती काढायला सांगितली होती, काढलीस? हो ताई. ताई काय म्हणा, ती मुलगी तुझ्यावर जाम इम्प्रेस या. अगं आज काय कौतुक करत होती तुझं ती. ताई तुला आदर्श मानते हा ती. मला तर वाटतं ना ती चांगली मुलगी आहे. राजकारणातला धडा नंबर 2, स्तुतीने कधी हुरळून जायचं नाही. राजकारणात कोण कधी कुठल्या क्षणी पलटी मारेल याचा काही नेम नसतो. माणसाचे दाखवायचे आणि खायचे दात नेहमीच वेगळे असतात. सो तिने माझी स्तुती केली कारण ते सत्यच आहे. मी का तिच्यावर विश्वास ठेवू? वा ताई, ग्रेट. काय महान राजकारणी आहेस तू. पण ताई, मागच्या गुढीपाडव्याला भाऊजींसाठी तू मुख्यमंत्री पदाची जी गुढी उभारली होतीस ना, ती फेल गेली म्हणा. पण आता या वेळेला मात्र उद्या समरसाठी जी मुख्यमंत्री पदाची गुढी उभारशील ना, ती मात्र फेल जाऊ देऊ नकोस.